तुम्हाला सर्वांना हे माहिती असेल की व्हिटॅमिन D3च्या कमतरतेमुळे बोन्समध्ये, जॉईंट्समध्ये दुखतं. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा बरीच अशी लक्षणं आहेत जी व्हिटॅमिन D3च्या कमतरतेमुळे दिसू शकतात. त्यातलं पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे सतत थकवा जाणवणं. सो तुम्हाला व्यवस्थित झोप घेऊनही किंवा व्यवस्थित खाऊनही सतत थकवा जाणवत असेल तर ते व्हिटॅमिन D3च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. कारण व्हिटॅमिन D3 हे ऊर्जा बनवण्यासाठी किंवा एनर्जी प्रोडक्शनसाठी गरजेचं असतं. त्यानंतर दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे वारंवार आजारी पडणं. सो तुम्हाला जर सतत सर्दी, खोकला किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत असेल तर ते सुद्धा व्हिटॅमिन D3च्या कमतरतेमुळे होऊ शकतं. कारण व्हिटॅमिन D3 हे इम्युनिटी बिल्ड करण्यासाठी खूपच महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे केस गळणे किंवा पातळ होणे. सो व्हिटॅमिन D3 हे केसांच्या आरोग्यासाठी, स्पेशली केसांची जी मुळं आहेत त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे व्हिटॅमिन D3ची जर कमतरता असेल तर प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होऊ शकतो. त्यासोबतच ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे चाई पडणं हा आजारही होऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला प्रचंड प्रमाणात हेअरफॉल असेल तर व्हिटॅमिन D3 लेवल तुम्ही नक्की चेक केली पाहिजे. त्यानंतर चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे सतत तणाव, चिंता किंवा मूड स्विंग्स, डिप्रेशन अशी लक्षणं दिसत असतील तर ते सुद्धा व्हिटॅमिन D3च्या कमतरतेमुळे असू शकतं. सो व्हिटॅमिन D3 जे आहे ते सेरोटोनिन प्रोडक्शनसाठी, म्हणजे जो एक फील गुड हॉर्मोन आहे, आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी जो हॉर्मोन बनतो तो हॉर्मोन बनवण्यासाठी व्हिटॅमिन D3 गरजेचं आहे. म्हणूनच व्हिटॅमिन D3च्या कमतरतेमुळे एन्झायटी, डिप्रेशन, मूड स्विंग्स अशी लक्षणं दिसू शकतात. सो व्हिटॅमिन D3 शरीरामध्ये व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही दररोज 20 मिनिटं सूर्यप्रकाश घेणं आवश्यक आहे. तर तुम्ही व्हिटॅमिन D3चे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता.